एकाच क्रमांकाच्या दोन आयशर ट्रक वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या संशयित इसमाला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। 2 डिसेंबर 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2-1 ने ही कारवाई करत 25 लाख रुपये किमतीचे दोन्ही ट्रक जप्त केले आहेत। जास्तीत जास्त धंदा करून लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही कामगिरी नाशिक पोलीस आयुक्तांपासून तर पोलीस हवालदारापर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदाराच्या अथक परिश्रमाचे फलित आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई यशस्वी केली। शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिरिक्त वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या महसूल बुडवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेचाच एक भाग म्हणून ही धक्कादायक फसवणूक उघडकीस झाली आहे। या कारवाईत गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली। त्याने दिलेल्या माहितीनुसार एकाच क्रमांकाचे MS04 KF 7114 दोन आयशर ट्रक स्क्रॅप मटेरियल भरून एक्सलो पॉइंट वरून ग्लेस्को पॉइंट कडे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत बरकट, नाझिम पठाण, प्रदीप मजदे, शरद सोनोने, विशाल देवरे, अमोल कोष्टी आणि समाधान पवार यांच्या पथकाने सापळा रचला। एक्सलो पॉइंट जवळ दोन्ही ट्रक आढळून आल्यावर चालक अत्ताउल्ला बेतुल्ला चौधरी राहणार विराटनगर अंबटलिंक रोड नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांनी रॉयल्टी, टोल नाका आणि इतर कर बुडवण्यासाठी एकाच क्रमांकाच्या 2 ट्रक वापरण्याची कबुली दिली। या धंद्यातून तो दररोज हजारो रुपये कमवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। चौधरी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318/2 आणि 341/1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदाराचे कौतुक केले असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। बंटी आढाव, नाशिक।